चक्रावळ. लेखक नारायण धारप. असा स्वतःच्या उपायांवरच एकटा पडल्यावर मनात खूप मागे जी दोन रहस्य दडून बसली होती ती शेवटी मनाच्या पृष्ठभागावर आली. ते महंत आणि त्यांनी बनवलेली कालद्वार यंत्रणा. हे दोन्ही विषय असे होते की ते त्याला संपूर्ण अंतर्मुख तत्वचिंतक बनवू पाहत होते. हे कालद्वाराच्या सहाय्यानं अजयनं सर्व पृथ्वीचा शोध घेतला होता. कालनियंत्रक शून्यावर ठेवून अवकाश नियंत्रक हलवला की त्याला पृथ्वीवरच्या कोणत्याही स्थानी एका पावलात जाता येत होतं. मग ती जागा हिमालयाच्या शिखरावर असो, उत्तर ध्रुवावर असो, दक्षिण ध्रुवावर असो किंवा पॅसिफिक अटलांटिक महासागराच्या तळाशी असो. काही स्थळांना त्यानं प्रत्यक्ष भेटी दिल्या. काहींचं निरीक्षण त्या कालद्वाराच्या यांत्रिक आरशातून केलं. त्याला माहीत असलेली मानवी संस्कृती पृथ्वीवरून पार नष्ट झाली होती. मानवाच्या शहरांची, त्याच्या शिल्पांची, बांधकामांची कोठे पुसटशी खूण सुद्धा शिल्लक नव्हती. सर्वत्र लहान लहान साध्या गावातून राहणारी साधी माणसं होती आणि त्यांच्या साध्या आयुष्यात ते अत्यंत समाधानानं राहत होते. आणि त्यावेळी त्याच्या समजात एक गोष्ट आली. त्यांच्यावर टीका करण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्याचं प्रमाण त्यानं मानावं, इतरांवर सक्ती करण्याचा त्याला काय अधिकार होता. पण त्यानं ओठावरची टीका मागे घेतली तरी मनातली हुरहुर काही कमी झाली नाही. मानवानं आपल्यातलं काहीतरी मौल्यवान गमावल्याची भावना त्याच्या मनात होती. असं केवळ जनावराच्या पातळीवरचं जन्म, खाणं, प्रजोत्पादन, मृत्यू एवढ्या मर्यादेतलं आयुष्य जगण्यासाठी मानव खासच अवतरला नव्हता. त्याचं भवितव्य याखेरीज खरोखर फार विशाल, फार उज्ज्वल, दैदिप्यमान असायला हवं होतं. तरीही पुन्हा एकदा सर्व वंशाला योग्य अयोग्य काय, यश अपयश कशात असला जडगव्याळ प्रश्न खांद्यावर घेण्याची त्याची तरी लायकी होती का? सर्व पृथ्वीची यात्रा करून तो नोरकलच्या राजवाड्यात परत आला होता आणि त्या कालद्वाराच्या यंत्रणेवर विचार करीत वेळ घालवत होता. बरोबर चूक कसंही असो, शास्त्रीय नियमात बसणारं असो किंवा नसो, पण कालद्वाराच्या यंत्रणेचं काहीतरी स्पष्टीकरण त्याला त्याच्या मनाच्या समाधानासाठी तरी रचायलाच हवं होतं. ती एक विलक्षण निकडीची बौद्धिक भूकच होती. त्या यंत्रणेचं कार्य प्रतिबिंबित करणारी एक वास्तव प्रतिकृती, एक मॉडेल त्यानं डोळ्यांसमोर आणलं. ते सर्वोत्कृष्ट नसलं तरी काम चलावू होतं. त्यानं मनासमोर रेशमी कापडाचा एक चौकोन आणला. रेशमी अशासाठी की त्याला कितीही चुण्या पडल्या, त्याला कितीही घड्या घातल्या तरी द्विमित पृष्ठांचे जे टोपोलॉजिकल गुणधर्म असतात ते त्या पृष्ठावर कायम राहत होते. मग अशा या कापडाचे उभे धागे म्हणजे त्रिमित अवकाशातील स्थान आणि आडवे धागे म्हणजे काळ अशी कल्पना केली तर त्या पृष्ठावरचा प्रत्येक बिंदू हा चतुर्मित घटनेचं प्रतिनिधित्व करू शकेल. स्थानाच्या 3 मिती, काळाची 4थी. आता या रेशमी पृष्ठावर एक शाईचा ठिपका काढा. हे कालद्वार. त्या रेशमी कापडाची चिमटीत घडी करून कापडाच्या कोणत्याही बिंदूला शाईच्या ठिपक्याजवळ आणता येतं. चिमटीत ते 2 भाग एकत्र करून दाबले की कालद्वाराचे नियंत्रक योग्य स्थानी आले. आता या रेशमी पृष्ठावर जर एखादा अत्यंत सूक्ष्म जीव असेल तर तो या कालद्वारातून त्याच्या चतुर्मित जगात कोणत्याही स्थानी आणि कोणत्याही काळात सहज प्रवेश करू शकेल. हे कालद्वाराचं मॉडेल. हे मॉडेल समाधानकारक नव्हतं कारण ते एका स्थिर स्थितीचं चित्रण होतं. प्रत्यक्षात काल वाहता आहे. पण त्याहूनही महत्त्वाचा आक्षेप हा होता की मॉडेलमध्ये 2 मितीत सर्व रचना मांडली होती. पण हा कपडा अवकाशातून फिरवावा लागत होता. त्रिमित अवकाशातून. म्हणजे मॉडेलमध्ये दाखवलेल्या मितीपेक्षा 1 मिती अधिक लागत होती. याचा अर्थ असा घ्यायचा की प्रत्यक्ष व्यवहारात कार्य करीत असलेल्या कालद्वाराला फिरण्यासाठी आणखी एक 5वी मिती आवश्यक होती. पण माणसाच्या मनाला फक्त या 4 मितीच जाणवतात. 3 अवकाशाच्या 1 काळाची. या पुढच्या मिती हे केवळ एक गणिताची सोय होती का तिथे मानवी मनाची आकलन शक्तीच तोकडी पडत होती. 1 मितीच्या रेषेची घडी करायला द्विमित पृष्ठ लागतो. द्विमित कागदाची घडी घालायला त्रिमित अवकाश लागतो. आता या त्रिमित कालद्वाराला फिरवायला काळ धरून
पंचमीत रचना हवी. पण मग ही मालिका संपणार तरी कोठे? कारण या प्रत्येक रचनेला पाया म्हणून आणखी एका वरच्या मितीची जरुरी दिसत होती. पण अनंत मिती या संज्ञेला काही अर्थ तरी होता का? आणि आता हे प्रत्यक्ष कालद्वार. कालद्वाराच्या आसपासचा भाग जर स्थळ काळात हालत असला तर हे प्रत्यक्ष कालद्वार या रचनेपासून अलिप्त असलं पाहिजे. म्हणजे इथेही आणखी वरच्या मितीची गरज आलीच. सरावानं त्याला कालद्वाराची नियंत्रण रचना अत्यंत कौशल्यानं वापरता येऊ लागली. पण तिची बांधणी कशी झाली होती आणि तिचं कार्य कसं होत होतं याची अगदी अंधुकशी कल्पनाही तो करू शकत नव्हता. मनात असा एक विचार येत होता की यंत्रणा उभारणारे ते स्वतः स्थळकालपटाच्या बाहेर राहून हे द्वार अशा एका संदर्भ बिंदूपाशी बांधण्या इतके प्रगत असले पाहिजेत. आपली अप्रगल्भ जाणीव त्याला प्रखरपणे लक्षात येत होती. एखाद्या कागदातून आरपार गेलेल्या दंडगोलाभोवती कागदावरची मुंगी कितीही फिरली तरी तिला दंडगोल वर्तुळासारखाच जाणवणार. त्या रचनेचा काही भाग तिच्या आकलनापलीकडच्या तृतीय मितीत पसरत गेलाय हे तिला कसं जाणवणार? तिच्या जगातला दंडाचा द्विमित प्रक्षेपच तिला जाणवणार. आणि तसाच तो एक मानव. त्याला समोर दिसत होती ती नियंत्रण रचना. एवढंच काय, तो वावरत होता तो सर्व नोरकलचा राजवाडा. हा सर्वच्या सर्व वरच्या एखाद्या बहुमित क्लिष्ट यंत्रणेचा त्याच्या त्रिमित जगातला प्रक्षेपच नसेल कशावरून, तेवढंच त्याला जाणवणार होतं. तेव्हा सर्व विचार पुन्हा एकदा त्या महंतांकडे परत येत होते. कोठून तरी ते अचानकपणे पृथ्वीवर अवतीर्ण झाले होते. सर्व पृथ्वी पादाक्रांत करून त्यांनी मानव जातीवर हजारो वर्ष राज्य केलं होतं. मानव जातीच्या स्वभावात आमूलाग्र परिवर्तन केलं होतं. राजवाड्याची आणि कालद्वाराची ही अवाढव्य आणि अगम्य रचना उभी करून ते आले होते तसे रहस्यमयपणे निघून गेले होते. असे हे महंत. हे होते तरी कोण? कसे? कुठून आले होते? कशासाठी? कुठे गेले? का? आता पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या मानवांची, महंतांची आठवण ही एखाद्या दैवी अवतारासारखी परस्पर विरोधी लोकभ्रमात गुरफटलेल्या पवित्र पुराणांची होती. त्यांच्यावर चर्चा किंवा शंका केवळ अशक्य होती. महंतांचं चित्र कोठेही नव्हतं. त्यांच्या लिपीचा अवशेषही कोठे राहिला नव्हता. हा एक राजवाडा आणि कालद्वार सोडलं तर त्यांची कोणतीही रचना पृथ्वीवर मागे राहिलेली नव्हती. त्यांनी मागे जी मानवजात ठेवली होती त्यांच्या मनात महंतांबद्दल आदरमिश्रित भयाची एक तीव्र भावना होती. त्यानं स्वतः या महंतांचा शोध घेतला तर? तो या प्रश्नाचा कितीतरी दिवस विचार करत होता. तो शोध घेण्याची यंत्रणा त्याच्या हाताशीच होती. पण हे महंत आपल्या स्वेच्छेनं पृथ्वीवरून गेले नसले तर? पृथ्वीवर परत यायची ते संधी शोधतच असले तर? अशी ही शक्यता होती की कोणत्या तरी दूरच्या ताऱ्यावरून ते अवतरले होते आणि पुन्हा ते द्वार त्यांना खुलं झालं तर पुढे काय होईल? पुन्हा एकदा पृथ्वी परतंत्र तर होणार नाही ना? कितीतरी दिवस तो या समस्येवर मनाशी विचार करत होता. शेवटी मनातलं कुतूहलच जास्त प्रभावी ठरलं. नियंत्रण रचनेच्या साहाय्यानं तो काळात मागे मागे तपास घेत चालला होता. साधारणतः शतकात तो थांबून जरा बारकाईनं शोध घेत होता. 1000 वर्ष तो मागे गेला पण काहीही बदल नव्हता. हा नोरकालचा महाप्रासाद 1000 वर्षानंतरही त्याला दिसला तसाच होता. कसलं अजब शिल्प, द्रव्यांवर केवढी हुकूमत, किती प्रगत तंत्र. 2000 वर्ष, 3000 वर्ष, 4000 वर्ष. कालद्वारापाशी कसली तरी हालचाल दिसली. थरथरत्या हातानं त्यानं यंत्रणा पुन्हा पुढे नेली आणि पुन्हा सावकाश सावकाश मागे आणली. कालद्वारासमोरच तो उभा होता. सहज 9 फूट उंच असेल. सर्व अंग एक प्रकारच्या झगमगत्या धातूच्या त्वचेत झाकलेलं होतं. आकार मानवाची पुसटशी जाणीव दाखवणारा होता आणि निश्चल, एखाद्या यंत्रासारखा. यंत्र. आधी अजयला शंका आली
आणि त्याच्यासारखाच अगदी हुबेहूब दुसरा दिसताच ती पक्की झाली. हे रोबोट होते, यांत्रिक बनावटीचे होते. ते सेवक असतील, सैनिक असतील, पहारेकरी असतील, पण महंत नव्हते. कालद्वाराच्या दुसऱ्या मुखाची त्यांना काही जाणीव होईल का? अजयला काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या संवेदना तरी कोणत्या प्रकारच्या आणि श्रेणीच्या होत्या हेही अज्ञात होतं. त्यांच्यापैकी एखादा कालद्वाराच्या दुसऱ्या मुखाशी एखाद्या विद्युतकर्षकीय किंवा तत्सम शक्ती तरंगानं सततचा जोडलाही असण्याची शक्यता होती. एका क्षणात हालचाल करता यावी म्हणून पांढऱ्या गोलावर बोट ठेवून अजयनं सर्व राजवाडा आणि आसपासचा प्रदेश न्याहाळला, पण या यांत्रिक पुतळ्यांखेरीज दुसरं काहीही दिसलं नाही. अजयनं अवकाश नियंत्रकाचा उपयोग करून कालद्वाराचं दुसरं मुख नोरकलच्या राजवाड्याच्या मुख्य दालनात अगदी वरच्या भिंतीपासच्या कोपऱ्यात आणून ठेवलं. 2-3 दिवस पुरेल एवढं अन्नपाणी बरोबर घेऊन तो कोठडीत आला आणि आरशातून पाहत बसला. यांत्रिक पुतळ्यांची हालचाल पाहता पाहता अजयच्या मनात एक निराळीच शंका आली. सर्वांच्या कामात एक यांत्रिक पुनरावृत्ती दिसत होती. त्यांना प्रत्यक्ष हुकूम कोणीच देत नव्हता, तर कधी काळी दिलेल्या हुकमाची ते निर्बुद्ध तामिली करत होते. एकेकाळी ते महंतांचे विश्वासू सेवक असतील तेव्हा महंत त्यांना आज्ञा देत असतीलही, शिवाय दैनंदिन नित्यनेमानं येणाऱ्या काही आचारांचा कायमचा हुकूम देऊन ठेवला असेल. आता ते रोबोट हा रोजचा कार्यक्रम पार पाडत होते, पण तो ज्यांच्यासाठी होता ते महंत, त्या महंतांचा पत्ताच नव्हता. ते याआधीच कुठेतरी गेले होते. अजयनं आपला शोध आणखी मागे नेला, पण आता अत्यंत सावकाश आणि फारच सावधगिरीनं. कोणत्याही क्षणी त्याला महंतांचं दर्शन होईल. त्यानं आपल्या मनाची तयारी ठेवली होती, तरीही ती अपुरीच ठरली. त्याला महंत दिसले. शेवटी मानवाची कल्पना ही ज्ञात मर्यादेच्या पुढे खरोखरचं वेगळं असं काही मनासमोर आणूच शकत नाही. अजयच्या मनातली महंतांची कल्पना शेवटी मानव सदृश्यच होती. त्याला कशी कल्पना असणार? तो महंतांपैकी अगदी शेवटचाच असावा. जमिनीपासून 50 फूट वर असलेल्या एका वर्तुळाकार गवाक्षात काहीतरी झगमगताना अजयला दिसलं. त्यानं वर पाहिलं आणि त्या गवाक्षातून एक तेजाची धार खाली आली. ते द्रव्य नव्हतं, पण प्रवाही होतं. खाली पडताच ते पसरलं नाही, एकत्र आलं, उभारलं. 7 फूट उंचीचा स्तंभ, अभ्रकासारखं आवरण, आत चमचमत्या बिंदूंच्या मालिका, सोनेरी जरतारी कमानीसारखी पातळसर नक्षी. अजयच्या मनात अगदी पहिल्या क्षणार्धातही शंका आली नाही. हाच महंत, त्याची खात्री झाली. आणि इतक्या 1000 वर्षानंतरही केवळ एका यंत्रातून निरीक्षण करणाऱ्या अजयची जाणीव महंतालाही झाली. तो स्तंभ जागीच थांबला. पुढच्या बाजूला किंचित कल्ला. अजयवर झालेला मानसिक आघात खरोखर त्याच्या शक्तीपलीकडचा होता. तो कसा वाचला हे त्याचं त्यालाच कधीही कळलं नाही. पण विशेष म्हणजे त्या मानसिक स्पर्शात रागाची, द्वेषाची, संहाराची एवढीही छटा नव्हती. केवळ तो स्पर्शच दाहक होता, अग्नीसारखा, विजेसारखा, अंमलासारखा. अजय जेव्हा भानावर आला तेव्हा तो कोठडीपासून 50 पावलांवर होता आणि किंचाळत होता. त्या एका क्षणार्धाच्या स्पर्शानं त्याची सर्व ज्ञानेंद्रिय कल्लोळ करून उठली होती. बर्फाचा गारवा, वणव्याची आग, विजेचा लखलखाट, सर्व शरीराला काटेरी दाहक सोडणारा स्पर्श, घसा आवळून यावा अशा चवी, स्वतःची स्मृती, स्वतःचं जग, स्वतःचं विश्व एका खोल दरीत गरगर फिरत कोसळत जात होतं. तो एका भिंतीच्या आधारानं थांबला. त्याचं सर्व शरीर घामानं निथळत होतं, थरथर कापत होतं. पायात उभं राहण्याची शक्ती नव्हती, पण सर्व धैर्य पणास लावून त्याला एक गोष्ट करावीच लागणार होती. कालनियंत्रक हलवावा लागणार होता. त्यानं ते केलं.
डोळे घट्ट मिटून तो त्या कोठडीत गेला. त्यानं अंदाजानं पांढरा गोल हलवला. तसाच तो बाहेर आला आणि राजवाड्या बाहेरच्या उतारावर येऊन थांबला. महंतांविषयीचं त्याचं सर्व कुतूहल कायमचं संपलं होतं. त्यांची आणि त्याची श्रेणीच वेगळी होती. जर क्षणार्धाचा स्पर्श असा दाहक असेल आणि त्यात त्यांची केवळ जिज्ञासाच असताना, तर त्याला त्यांचे हेतू, त्यांचे विचार, त्यांची शस्त्र, त्यांच्या कला यातलं काय समजणार आहे? आता त्याला कळलं की त्या एका क्षणार्धात त्याच्या मेंदूचे संवेदना मार्ग विलक्षण प्रभावित झाले होते आणि येणाऱ्या संवेदनांना ओळखीची रूपं देत होते. आणखी एखादा क्षण त्या वाटेवर मृत्यू होता किंवा वेडेपण तरी. त्या एका दर्शनाचं स्वप्न त्याला पुढे कितीतरी रात्री पडलं होतं. झोपेतून तो किंचाळत ओरडत घामानं डबडबलेल्या शरीरानं जागा झाला होता. नको, त्याला महंतांचा परिचय नको होता.